करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। चला तर आपण आजचे प्रश्न बघूया मित्रांनो। पहिला प्रश्न दिलेला आहे 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस असतो। विधान चुकी बरोबर तर बरोबर आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की 22 डिसेंबरला सर्वात लहान दिवस असतो। तर सर्वात मोठा दिवस कधी असतो तर तो असतो 21 जूनला। हा पण पॉइंट लक्षात ठेवा। ओके, ही गोष्ट आहे उत्तर गोलार्धामधील। ओके, आणि दक्षिण गोलार्धाचा जर विचार केला तर 22 डिसेंबर हा सर्वात मोठा दिवस असतो तर 21 जून हा सर्वात लहान दिवस असतो। ओके, सो 22 डिसेंबर आता लक्षात ठेवा सर्वात लहान दिवस। 22 डिसेंबरलाच राष्ट्रीय गणित दिवस सुद्धा असतो। हा पण पॉइंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। आणि 23 डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिवस सुद्धा साजरा केला जातो। आणि आपल्याला आणखी एक गोष्ट माहीत असली पाहिजे की 25 डिसेंबरला राष्ट्रीय सुशासन दिवस म्हणजेच गुड गव्हर्नन्स डे साजरा करण्यात आलेला आहे 25 डिसेंबरला। कारण या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झालेला होता। मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे घेतलेले आहे। महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांच्या समाधी स्थळाचं नाव। महात्मा गांधी यांचे जे समाधी स्थळ आहे ते आहे राजघाट। इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे मित्रांनो शक्ती स्थळ। चौधरी चरण सिंग यांच्या समाधी स्थळाला किसान घाट असं म्हटलं जाते। तर ज्ञानी झैल सिंग यांच्या समाधी स्थळाला एकता स्थळ असं म्हटलं जाते। पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाला शांतिवन असं म्हटलं जाते। त्यानंतर बघा, पंडित नेहरू यांच्या समाधी स्थळाला शांतिवन म्हटलं जाते। तर राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाला वीरभूमी असं म्हटलं जाते। तर लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाला विजय घाट असं म्हटलं जाते। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाला प्रीती संगम असं म्हटलं जाते। आणि प्रीती संगम हे समाधी स्थळ कराड या ठिकाणी आहे। आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम कराड या ठिकाणी झालेला आहे। तर याच ठिकाणी हे प्रीती संगम समाधी स्थळ आहे मित्रांनो। कोयना तुम्हाला माहीत असेल, कोयनाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी सुद्धा म्हटलं जाते। अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे सदैव अटल। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव आहे मित्रांनो चैत्यभूमी, जे की मुंबई या ठिकाणी आहे। सो हे सर्व पॉईंट तुम्ही इथे काय करा, लक्षात ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो। 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा केला जातो। अगदी बरोबर आहे, परंतु तुम्हाला जागतिक विचारलं जागतिक ग्राहक संरक्षण दिवस तर तो असतो 15 मार्चला। आणि लक्षात असू द्या, भारतात ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये काही बदल 2019 मध्ये करण्यात आलेले होते। सो राष्ट्रीय ग्राहक दिवस 24 डिसेंबर आणि जागतिक ग्राहक संरक्षण दिवस 15 मार्च आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट, इंटरनॅशनल कॅमल इयर कोणतं घोषित करण्यात आलेलं आहे तर 2024। युनोने ही घोषणा केलेली आहे मित्रांनो। वाळवंटातील जहाज उंटाला म्हटलं जाते। आणि लक्षात असू द्या, हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष आहे 2024। 2023 हे वर्ष भरडधान्य वर्ष म्हणून युनोने साजरे केले होते। आपल्या सर्वांना माहीत आहे चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता। हा पॉईंट एक्स्ट्रा लक्षात ठेवा। आणि निसर्ग निवडीचा सिद्धांत सक्षम असेल तोच टिकेल हा सिद्धांत सुद्धा चार्ल्स डार्विन यांचा आहे। हा पॉईंट इथे घेतला मित्रांनो, आपण लक्षात घ्या की वाळवंटामध्ये जगू शकतील असे प्राणी निर्माण झालेले आहे। ठीक आहे, हिमालयामध्ये बघा तुम्हाला केसाळ प्राणी बघायला मिळतील। म्हणजे जसं वातावरण तसे प्राणी निर्माण होतात मित्रांनो। ठीक आहे, हा पॉईंट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या। त्यानंतर पहा, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे तर ते आहे सहारा वाळवंट। आता एक पॉईंट लक्षात असू द्या, वाळवंटाला डेझर्ट म्हटलं जाते। ठीक आहे, डेझर्ट म्हणजे होते वाळवंट, परंतु याच्यामध्ये जर डबल एस टाकला आणि ERT जर आपण लिहिलं डेझर्ट तर हे डेझर्ट म्हणजे होते मिठाई मिष्टान्न। तर ह्या दोन गोष्टींना फरक लक्षात ठेवा, इंग्रजीसाठी कामी येईल तुम्हाला। उत्तर अमेरिकेमधलं जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं नाव आहे कोलोरॅडो। दक्षिण अमेरिकेमध्ये जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं नाव आहे ॲटाकामा। राज्यसेवा मेन्स प्रीमध्ये असे प्रश्न विचारले जातात, प्री मेन्समध्ये। चीनमध्ये जे वाळवंट आहे त्याचं नाव आहे तकलामकान। मंगोलियामध्ये जे वाळवंट आहे त्याचं नाव आहे गोबी वाळवंट। आणि भारत पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहीत आहे जे वाळवंट आहे त्या वाळवंटाचं नाव आहे थर वाळवंट। आणि महत्त्वाचं म्हणजे उत्तर आफ्रिकेमधलं हे सहारा वाळवंट आहे, जे की जगातलं सर्वात मोठं वाळवंट आहे। आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये जे वाळवंट आहे त्याचं नाव आहे कलहरी। तर जोड्या लावणीसाठी पाठ ठेवा। असाच एक टॉपिक कव्हर करू आपण पुढं, गवताळ प्रदेश। ओके, त्यानंतर पहा 25 डिसेंबर। आता 25 डिसेंबरला राष्ट्रीय सुशासन दिवस असतो। मी मगाशी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला की गुड गव्हर्नन्स डे असतो। आणि 25 डिसेंबर 2000ला पंतप्रधान ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयी यांच्याच काळामध्ये सुरू झालेली होती। त्यानंतर बघा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये 26 जुलै 1999ला कारगिलचं युद्धसुद्धा आपण जिंकलेलो होतो मित्रांनो। त्यांच्याच काळामध्ये सुवर्ण चतुष्कोन हा प्रोजेक्ट आला होता।
बांधकामाला सुरुवात 1999 मध्ये झाली होती, लक्षात असू द्या. ठीक आहे, सुरुवात झाली होती 2001ला. म्हणजे इथं बघा थोडं डिटेल्समध्ये दिलेलं आहे. द प्रोजेक्ट वाज प्लॅन इन 1999, लॉन्च इन 2001 अँड वाज कम्प्लिटेड इन 2012, म्हणजे 2012. तर ह्या 3 तारखा लक्षात असू द्या थोड्या. मग सुवर्ण चतुष्कोन जो राष्ट्रीय महामार्ग आहे याची लांबी किती आहे, तर ती आहे मित्रांनो 5846 आणि भारतातल्या 4 प्रमुख शहरांना जोडते, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. ओके, सो या पद्धतीनं हा सुवर्ण चतुष्कोन आहे. मात्र तो आणखी मेन शहरातून सुद्धा गेलेला आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, एक वेळा नकाशावर सर्च करून घ्या. मग नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना 1988ची आहे. तर नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रोग्राम कधी सुरू झाला, 1998. आणि आपल्या सर्वांना माहीत असेल मित्रांनो, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या, तर त्या आहे अलका उपाध्याय. कोण आहे पहिल्या महिला अध्यक्षा, तर त्या आहे अलका उपाध्याय. जशा सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहे माधवी पुरी बुच. या पद्धतीनं हा पण प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या. आता बघा इथं दिले आहे मी काही गवताळ प्रदेश, हे पाठ करा. अर्जेंटिना, दक्षिण अमेरिकेमध्ये जे गवताळ प्रदेश आहे त्यांना पंपास म्हणायचं. आफ्रिकेमध्ये जे गवताळ प्रदेश आहे त्यांना व्हेल्ड म्हणायचं. ऑस्ट्रेलियामध्ये असणाऱ्या गवताळ प्रदेशांना डाऊन्स म्हणतात. युरोपमध्ये असलेल्या गवताळ प्रदेशांना टेप्स म्हणतात. तर उत्तर अमेरिकेत असलेल्या गवताळ प्रदेशाला पेरीज म्हणतात. राज्यसेवा प्रीसाठी हा प्रश्न व्यवस्थित पाठ करून घ्या. यामधून तुमचे बरेच प्रश्न कव्हर होतात मित्रांनो. आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती करंट अफेअरसोबतच काही जीकेचे पण प्रश्न कव्हर करतो. आपण आता करंट अफेअरमधून हे जिओग्राफीमधले पॉईंट कव्हर केलेले आहे. ठीक आहे, तर बघा आता 2024चे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून आपण कोणाला आमंत्रित केलेलं आहे, तर इमॅन्युअल मॅक्रोन यांना आमंत्रित केलेलं आहे. ते फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहे. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की फ्रेंच राज्यक्रांती केव्हा झाली होती, तर ती झाली होती 1789ला. आणि मी स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 शब्द उत्पन्न झाले होते आणि ते शब्द आपण आपल्या घटनेमध्ये घेतलेले आहे फ्रान्सकडून. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपण कोणाकडून घेतले आहे, फ्रान्सकडून. आणि फ्रेंच राज्यक्रांती कधीची आहे, 1789. रशियन राज्यक्रांती विचारली तर 1917 लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत असेल हा प्रश्न, बॅस्टिल डे परेडसाठी जी फ्रान्समध्ये भरली होती. लक्षात घ्या, या बॅस्टिल डे परेडसाठी भारतातर्फे कोण गेलेले होते, नरेंद्र मोदीजी गेले होते. हा पॉईंट लक्षात असू द्या. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार 2023 डिक्लेअर झालेले आहे. हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत दिला जातो. पहिले तर हाच एक पॉईंट लक्षात ठेवा, सांस्कृतिक मंत्रालय. आणि तो एकूण 24 भाषांसाठी दिला जातो मित्रांनो. यामध्ये 22 अधिकृत भाषा ज्या आपल्या परिशिष्ट 8 मध्ये आहे, मी पुढे सांगतोच त्या. त्यानंतर आणि एक आहे इंग्रजी आणि एक आहे राजस्थानी. अशा 24 भाषांना तो दिला जातो. यापैकी 3 भाषा मी तुम्हाला सांगतो महत्त्वाची आहे, यावरती प्रश्न येऊ शकते. हिंदी भाषेसाठी मुझे पहचानो पुस्तकाला संजू यांच्या पुस्तकाला देण्यात आलेला आहे. मराठीमधील रिंगण या पुस्तकाला कृष्णात खोत यांना देण्यात आलेला आहे साहित्य अकादमी पुरस्कार. तर इंग्रजी भाषेसाठी रेक्यूम इन राग जानकी या पुस्तकासाठी नीलम यांना देण्यात आलेला आहे. सो हे 3ही अवॉर्ड तुम्हाला आता इथे पाठ ठेवायचे आहे, साहित्य अकादमीमधील 3ही भाषा. त्यानंतर आता बघा अभिजात भाषा कोणकोणत्या आहे, तर भारतामध्ये अभिजात भाषा एकूण 6 आहे. ज्या घटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये 22 भाषा आहे सध्या, त्यांना अधिकृत भाषा म्हणायचं. ओके, आणि ज्या भाषा 6 आहे त्यांना म्हणायचं आपल्याला अभिजात भाषा. कोणकोणत्या आहे मग, तर लक्षात घ्या, मी याचं शॉर्टकट मागं सांगितलं होतं, त स ते क म उ. ओके, त स ते क म उ. मग पहिली भाषा कोणती आहे, मग पहिली भाषा कोणती आहे, तमिळ. 2004 मध्ये मान्यता मिळाली अभिजात भाषेचा दर्जाची. अभिजात भाषेचा दर्जा 4 मध्ये मिळाला. संस्कृतला मिळाला 5 मध्ये. त्यानंतर तेलुगू 8 मध्ये, कन्नड 8 मध्ये. 8 मध्ये 2 भाषा, तेलुगू आणि कन्नड. म म्हणजे मराठी नाही होत मित्रांनो, म म्हणजे होते मल्याळम. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक रंगनाथ पठारे नेमलेली आहे समिती, लक्षात असू द्या. रंगनाथ पठारे समिती नेमलेली आहे. ठीक आहे, मात्र याच्यामध्ये मराठीला अजून मान्यता मिळालेली नाही आहे. तर मग कोणाला मिळाली, म म्हणजे मल्याळम 2013 आणि उ म्हणजे ओडिया 2014. कसं पाठ ठेवा, 4 5 8 8 13 14, 4 5 8 8 13 14. आणि इकडे त स ते क म उ. पेपरमध्ये काय केलं जाते की पहिली भाषा तेलुगू आहे असं लिहिलं जाते. तर तेलुगू ही पहिली नाही, पहिली तमिळ आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक असते मित्रांनो. ओके, आणि सर्व अभिजात भाषा ह्या अधिकृत भाषा आहे. ज्या 22 अधिकृत भाषा आहे, ऑब्वियसली ह्या सर्वच्या सर्व ज्या भाषा आहे ह्या तुम्हाला परिशिष्ट 8 मधील 22 भाषेत बघायला मिळते. पण ह्या 22 भाषा अभिजात भाषा आहे का, नाही. म्हणजे सर्व अभिजात भाषा ह्या अधिकृत भाषा आहे, परंतु सर्व अधिकृत भाषा ह्या अभिजात भाषा नाही. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा इथे सर्वांनी. ओके, चला त्यानंतर पुढचा पॉईंट पहा की घटनेत
पूर्वी परिशिष्टात लक्षात घ्या 14 भाषा होत्या, परंतु 8 भाषा वाढल्या, आता त्या 22 झालेल्या आहे. मी म्हटल्याप्रमाणे बघा आपण आताच सांगितलं. आणि आता मग त्या कशा वाढल्या? सिंधी आली 21व्या घटनादुरुस्तीने 1967 मध्ये ॲड झाली. त्यानंतर कोकणी, मणिपुरी, नेपाळी हे 71व्या घटनादुरुस्ती 1992 ने आल्या. आणि बोडो, डोंगरी, संताली, मैथिली ह्या ज्या भाषा आहे 92व्या घटनादुरुस्तीनं 2003 मध्ये आल्या. ठीक आहे, तर अशा 14 नंतर 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 अशा भाषा आलेल्या आहे. पण पेपरमध्ये प्रश्न काय येते? 71 नुसार कोणत्या? तर ह्याच 3 घ्यायच्या आहे. 92 नुसार म्हटलं तर ह्या 4 घ्यायच्या आहे. आणि 21व्या घटनादुरुस्ती म्हटलं तर सिंधी भाषा. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला ह्या गोष्टी क्लिअर करायच्या असते मित्रांनो. या पद्धतीने हे लेक्चर आपण कंप्लीट केलेलं आहे. लेक्चर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जाताना व्हिडिओला एक लाईक करा. टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.